नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण तयार करूया व्हेज मटार बटाटा खिमा रेसिपी। हिवाळ्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असणारी मटार ज्यात भरपूर पौष्टिक तत्व असतात। सर्वप्रथम मटार स्वच्छ धुवून त्याला एका पॅन मध्ये कमी तेलात 10 मिनिटे मऊ होईपर्यंत परतून घ्यावे। तसेच एका बाजूने 2 ते 3 बटाटे उकळायला ठेवावे। आता मटार छान भाजून मऊ झाल्यावर प्लेटमध्ये काढून काही वेळ थंड करायला ठेवावे। त्याच पॅन मध्ये आपण आता काही खडे मसाले मंद आचवर भाजून घेऊया। 4-5 लवंगा, 4-5 मिरे, 2 इलायची, एक छोटा तुकडा दालचिनीचा, एक मोठी इलायची असे सर्व जिन्नस एकत्र करून छान भाजून घ्यावे। आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरा ही भाजून घ्यावा। जिरा पाठवून भाजण्याचे कारण एवढंच की जिरा लवकरच भाजल्या जातो। हे सगळे जिन्नस काही वेळात ब्राऊन झाले की त्यात आलं लसूणही यातच एकदा छान परतून घ्यावे। आलं लसूण आणि मसाले छान भाजल्यानंतर त्यातच 2 उभा चिरलेला कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ही एकत्र भाजून घ्यावे। सोबतच एक मोठा टमाटर ही कापून परतायला घ्यावा। आणि या सगळ्या जिन्नसला लालसर होईपर्यंत एक वाफ देत मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे भाजून घ्यावे। असा लालसर झालेला मसाला काही वेळ थंड झाल्यावर त्याचे छान फाईन वाटण तयार करून घेऊया। आता वाटण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून थंड झालेले मटार वाटण तयार करून घ्यावे आणि त्यातूनच थोडे मटार शिल्लक ठेवावे। मटार वाटणाची फाईन पेस्ट न करता अशी भरड वाटण तयार करून घेऊया। आता एका बाजूने एक अळूचं पान सुद्धा स्वच्छ धुवून घेऊया। मटार एवढेच पौष्टिक अळूचे पान सुद्धा असतं आणि मुलं जर हे सगळे जिन्नस खायला बघत नाही त्या वेळेला खिमा तयार करून त्यात अळूचं पानही मिक्स केले की त्यांना माहिती सुद्धा पडणार नाही की त्यात अळूचे पानही घातले आहेत। अळूचं पान छान स्वच्छ धुवून झालं की त्याची जाडसर देठ बाजूला काढून त्या पानाची बारीक काप करून घेऊया। एकीकडे बॉईल झालेले बटाटे थंड झाल्यावर त्याची साल काढून घेऊया। माझे सगळे प्रयत्न मुलांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून असतात, पण मुलं मात्र सतत बटाटा खूप आवडीने खातात, त्यामुळे त्याच बटाटा भाजी मध्येच इतरही पालेभाजी ग्रेव्हीच्या स्वरूपात रूपांतर करून दिलं की मुलांनाही माहिती पडत नाही। चला तर आता आपण व्हेज मटार खिमा तयार करूया। सर्वप्रथम एका कढईत 2 ते 3 फळी तेल ओतून जिरा मोहरीची फोडणी देत त्यात कांदा, मिरची, आलं लसूण, टमाटर आणि गरम मसाल्याचे वाटण घालून ते 5 ते 10 मिनिटे छान परतून घेऊया।
कडेकडेला तेल सुटायला लागलं, मग त्यात अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट घालून पुन्हा परतून घेऊया. काही वेळ परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेलं अळूचं पान घालूया. काही वेळ परतून झाल्यावर त्यात 1 चमचा मीठ घालून पुन्हा छान परतून घेऊया. छान परतून घेऊया आणि कडेकडेला जेव्हा तेल दिसायला लागलं की त्यात अर्धा वाटी गरम पाणी ओतून घेऊया आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊन त्यावर झाकण ठेवून एक वाफ देऊया. 5-6 मिनिटांनी वाफ काढल्यावर वाटणाला छान लालसर रंग आलेला दिसतो आणि तेल वेगळे झालेलं पाहायला मिळतं, म्हणजेच आपला मसाला छान शिजलेला आहे. आता याच वेळेला आपण तयार केलेलं भरड मटार वाटण त्यात घालूया आणि सोबतच काही शिल्लक ठेवलेली अख्खी मटार आणि 1 तुकडा चिंचाचाही त्यात घालूया आणि पुन्हा परतून घेऊया. नंतर त्यात 1 चमचा धनेपूड घालून झाकणी ठेवून एक वाफ काढूया. एक वाफ काढल्यावर त्यात उकडलेले बटाट्याचे काप घालावे. मटार वाटण खूप दाटसर असल्याने त्यात थोडं गरम पाणी ओतून पुन्हा झाकणी ठेवून एक उकड येऊ द्यावे. काही सेकंदातच आपला व्हेज मटार बटाटा खिमा तयार. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्विंग करावे. आता हा व्हेज मटार बटाटा खिमा आपण पोळी सोबत, पराठा सोबत, पुरी सोबत किंवा नान किंवा पाव सोबत मुलांना खायला द्यावा. अतिशय भन्नाट आणि चविष्ट लागणारी ही रेसिपी मटार बटाटा खिमा तुम्ही एकदा करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तुमचे खूप खूप धन्यवाद.